मुंबईतल्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत आणि त्या सगळ्या गडबडीत एका बाजूला शांतपणे उभं असलेलं एक मशीन सगळ्यांच्या नजरेत अडकतं. हेच ते पाडो मशीन. दिसायला साधं पांढरट एक छोटा स्क्रीन आणि खाली प्रिंटरची छोटीशी तोंडासारखी फट. पण या साध्या दिसणाऱ्या डब्याभोवती सध्या जेवढी चर्चा रंगते तेवढी कदाचित कोणत्याही उमेदवाराभोवती सुद्धा चालू नसेल. मतदान चालू आहे. लोक आपापल्या मनातल्या पक्षाला मत देत आहेत, पण त्या मतांची मोजणी होईल तेव्हा हे नवं मशीन मध्ये येणार. ही जाणीव अस्वस्थ करते. समोर उभा असलेला अधिकारी लोकांना मतदानाची प्रक्रिया शांतपणे समजावतो. इथे बोटाला शाई लावू, इथे नाव तपासू, आज जाऊन बटन दाबायचं. आणि त्या सगळ्या नेहमीच्या वाक्यांमध्ये पाडोचा कुठेही उल्लेख येत नाही. काही महिन्यांपासून ईव्हीएमच्या तांत्रिक अपग्रेडबद्दल चर्चा होती, पण त्या चर्चेत या प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिटच्या नावाच्या यंत्राचा उल्लेख जवळजवळ नव्हताच. अचानक एका नोटीसमध्ये सांगण्यात आलं की मुंबईतील 140 मतमोजणी केंद्रांवर हे मशीन ठेवलं जाणार आहे. एक दोन नाही, सरळ 140.